उपरोक्त विषयास अनुसरून आपल्या अवलोकनार्थ आणण्यात येतं की शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मध्यम प्रकल्प एकरूख तालुका उत्तर सोलापूर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला असून त्याच्या दोन्ही सांडव्याद्वारे विसर्ग वाहण्यास दिनांक 12/8/25 पासून सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पाच्या पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होती। तसेच सद्यस्थितीत आणखी पर्जन्यमान झाल्यास प्रकल्पाच्या मुकुट सांडव्यातून वाहणाऱ्या अतिरिक्त झालेल्या पाण्यावर नियंत्रण ठेवणं शक्य नाही। तसेच सदर वाहून जाणारे अतिरिक्त पाण्यामुळे सोलापूर शहर परिसरात असलेले स्थानिक ओढे, नाले, इतर नैसर्गिक प्रवाह यामध्ये मिसळल्यानं सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे। तसेच असा पाऊस पडत राहिल्यास विसर्गामध्ये आणखी वाढ होऊन परिस्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। जोडा तुळजापूर नाका, सोलापूर तुळजापूर रोड, जुना कारंबा नाका, भोगाव बार्शी रोड, जुना पुणा नाका, गणेशनगर, कवठे बेलाटी रोड, देगाव नाका तसेच तेलगाव, डोणगाव या संदर्भातील रोड आणि पूल यांचे बरेचसे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे। सबब या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे की सोलापूर शहर परिसरात आलेले स्थानिक गावातील नागरिक यांना जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता सतर्क राहून ओढ्यांच्या नाल्याच्या लगत जाऊ नये अथवा गाईड स्टोनवरून पाणी वाहत असल्यास पुलावरून वाहतूक करू नये, योग्य ती खबरदारी घ्यावी। याबाबत आपले स्तरावरून संबंधित सोलापूर महानगरपालिका, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, सोलापूर इत्यादी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि ही विनंती देखील करण्यात आली आहे। तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी अनियंत्रित विसर्गाबाबत सोलापूर मधील सर्व लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात। हे आपले माहितीसाठी पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात आलाय।